घेऊन जाते. नामदेव महाराजांचा सुंदर हाच अनुभव होता महाराज. अरे नामासमोर दिसले नाही तर देव वेडा व्हायचा का? माझा नाम्या कुठे आहे? ज्ञानोपरायण सोबत माईबाबा तीर्थयात्रे करता. ज्ञानोपरायणी परवानगी मागितली, देवा सुंदर असं तीर्थयात्रेला जायचंय. समाधी घेण्याच्या अगोदर माझी इच्छा आहे की मला महाराष्ट्रात नव्हे पूर्ण जगभर तीर्थाटन करायची इच्छा आहे भगवंता. आणि मला असं वाटतंय की एकट्यानं तीर्थयात्रा करण्यापेक्षा जर माझ्या जोडीला नामा आला असता तर बरं झालं असतं देवा. जसं आपल्या सोबतीला कोणीतरी पाहिजे म्हणून मैत्रीण मागवायची असेल, मैत्रीण न्यायची असेल तर घरातल्यांची परवानगी काढावी लागते. ती पतीची परवानगी असू शकते किंवा वडिलांची परवानगी असू शकते. नामाला सोबत घेऊन जायचे असा ज्ञानोपरायांचा हट्ट होता. परंतु हा हट्ट पूर्ण करता आधी देवाला विचारावं लागलं की देवा नाम्याला सोबत नेऊ का? जसं का नामाला नेऊ म्हणलं तसं मला देवाचे डोळे सुद्धा पाणवले का? कारण नामाच्या भक्तीशिवाय माझ्या देवाला सुद्धा त्या पंढरपुरामध्ये करमत नाही महाराज. अहो याला म्हणावं प्रेम, याला म्हणावं भक्ती. अहो एवढंच काय, सती आणि शिव यांच्यामध्ये सगळ्याला माहिती ज्ञात आहे. अखंड टोकाला गेलेलं प्रेम होतं महाराज, टोकाला गेलेलं प्रेम होतं. परंतु त्यांना ते यश मिळालं नाही. ती भरपूर कथा मोठी आहे. परंतु ज्यावेळी माईबाबा सतीचा अवतार संपतो आणि पुनर्जन्म घेऊन ती पार्वती रूपामध्ये येते त्यावेळी देवाला प्राप्त करणं इतकं सोपं नव्हतं. कारण माझ्या शिवजींकडे हे प्रखर वैराग्य निर्माण झालेलं होतं. समाधीतनं ध्यानातनं बाहेर येणं इतकं शक्य नव्हतं. परंतु आता पार्वती मातेला माहितीये की मी आधी माया जगदंबा शकते. या सृष्टीचं कार्य छानरित्या पार पाडण्यासाठी माझ्या शिवजींचं आणि पार्वतींचं मिलन होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तारकासूर नावाचा एक राक्षस होता. मायबाबा त्याचा वध शिव आणि पार्वती यांच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाकडून जर वध केला तरच तारकासूर नावाचा राक्षस मरणार होता. आणि त्याच्या करता शिव पार्वतीचा मुलगा जन्माला येणं खूप गरजेचं होतं. आणि त्यांचं आगमन सुद्धा थोड्या दिवसात आपल्यामध्ये होणारच आहे महाराज. ठीक आहे ना? मग बाप्पा आले, त्या तारकासुराचा वध झाला, हे पुढच्या गोष्टी आहेत. परंतु पार्वतीला शिवांना प्राप्त करण्याकरता अखंड तपश्चर्या करावी लागली महाराज. या तपश्चर्येचा गोड संदेश हा नारद मुनींनी माईबापो साधू संतांच्या रूपामध्ये द्यावा. पुन्हा आपला विषय येतो गुरुजवळ नारदांनी बोलू करावा. आणि ही भक्ती करत असताना आपल्या अंतरंगामध्ये त्या देवाला आपलं मानणं गरजेचं आहे आणि आपण त्याच्या आहोत हा भाव चित्तामध्ये येणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी या चित्तामध्ये ते प्रेम प्रगट होईल त्यावेळी हीच प्रेम भक्ती शिव आणि पार्वतींना एकत्र करू शकते. त्यावेळी हे शिव आणि ती आदिमाया शक्ती एकत्रित येते.